ये, या घरात तुझं स्वागत असो. अय्या नचिकेत. हो, हेच आहेत आपले पाहुणे. आपला नचिकेत. काय कसा वाटला सुखद धक्का? म्हणजे आवडला ना? ये. अरे बसा ना, बसा बसा. उभे काय राहिलात? बसा. बस बस बस. घे नचिकेत, पाणी घे. सिल्वर ग्लास. आमच्या इकडे खास पाहुण्यांचं असंच स्वागत केलं जातं. हो, खूप छान वाटलं रे तुला बघून. किती दिवसांनी आला नाही नचिकेत? हो. पण आप्पा, म्हणजे तुम्ही नचिकेतला इथे म्हणजे? सांगतो सांगतो, सगळं सांगतो. काय परदेशी साहेबांनी आपला माल अचानक नाकारल्यानंतर आपलं लाखो रुपयांचं नुकसान झालं असतं, पण ते ह्या आपल्या नचिकेतमुळे टळलं. हा, नचिकेतमुळे? अरे हे आम्हाला काहीच माहित नव्हतं. हो, तो आता परदेशी साहेबांचा भागीदार आहे. त्यामुळे नाकारला गेलेला माल हा त्याच्याच मुळे अगदी अगदी शेवटच्या क्षणी निर्यात झाला. अरे तुझी खूप मदत झाली रे आम्हाला. पण नचिकेत, पुढच्या वेळी त्या झणझणे बाईंना तुमच्या कार्यालयात आहेत ना, त्यांना जरा लांबच ठेव बरं का. तुझे आणि आमचे काय संबंध आहेत हे अजून माहिती नाहीये. फार आगाऊपणा करतात हो त्या. नेक्स्ट टाइम ऑनवर्ड्स मला मिस्टर देशपांडे असं म्हणा, मिस्टर विश्वास केतकर. बिकॉज आता आपल्यामध्ये फक्त बिझनेस रिलेशन्स आहेत, प्रोफेशनल रिलेशन्स. या प्रोफेशनल रिलेशन्सचे काही प्रोटोकॉल्स आहेत विच आय वुड लाईक यू टू फॉलो. ठीक आहे, काही हरकत नाही. मी तुला काय किंवा तू मला काय, काहीही नावाने हाक मारली तरी चालेल. कारण आपलं व्यावसायिक नातं हे तयार झालेलंच आहे. चला, देशपांड्यांना जेवायला वाढा. हो हो हो. चला ग, पानं घ्या. अरे घे रे नचिकेत, घे, लाजू नकोस. अहो लाजत नाही मी. खूप खाल्लं मी, एवढ्या जिलब्या खाल्ल्या की पोट फुटेल आता माझं. अरे किती दिवसांनी आलायस आज तू. आज आम्ही सोडणार नाही हा तुला. ए, त्याला अजून जिलब्या वाढ का? माझ्यातर्फे 2 तरी वाढ. हो हो वाढा. घे घे घे. देशपांडे घ्या. शाबास. अरे हो, तुला एक विचारायचंच राहून गेलं. काय? अरे त्या परदेशी साहेबांचा तू अचानक भागीदार कसा काय झाला? The thing is, Mr. परदेशी most of the times out of India असतात. So he was looking for someone जो इथला लोकल बिझनेस हँडल करू शकेल. त्यांना असं वाटलं की मी करू शकतो, सो त्यांनी मला डिरेक्टली पार्टनरशिप ऑफर केली. अरे त्यांच्या जागी मी असतो तरी मी तुलाच निवडलं असतं.
परदेशी साहेबांचा पारखी स्वभाव मी अगोदरच ओळखला होता. बरं श्रीयुत देशपांडे, तुम्हाला थोडा भात वाढू का? अहो काकू काकू, तुम्ही मला नचिकेतच बोला. हे प्रोफेशनल रिलेशन आहे फक्त आपणसाठी. तुमच्यासाठी मी फक्त तुमचा नचिकेत आहे. तुम्ही माझे काका काकू सई आणि देवकी. आणि माझ्यासाठी नचिकेत दादा. येस ऑफकोर्स. चला त्याला 2 जिलब्या वाडा. वाडा वाडा. खूप घेतल्या मी. नाही, नाही, घेऊया ना. अरे दिस इज द लास्ट वन. नुसते अशी घेऊन ठेवू नको, खा. कल्पना, हा. आता सगळ्यांसाठी जरा मुखशुद्धी घेऊन ये ना. हो, इकडचं आवर्तणी आणते. हा. सई. काय रे, जेवलास ना पोटभर? हो पोटभर जेवलो. हा. सई. आजी, मी जरा जाऊन नीरूला भेटून येत्या. अगं, ही काय वेळ आहे का कुणाला भेटायला जायची? आजी अगं, तुला माहिती आहे ना तो दिवसभर किती कामात असतो, मग त्याला वेळच नसतो. आत्ता वेळेत जाऊन भेटून येते ना लवकर. बर काय ग, एकटीच चालल्यास? नाही नाही, ब्रीचा आहे ना सोबत. हा मग ठीक आहे, तिला घेऊन जा. हा. हो हो. आणि लवकर ये, फार उशीर करू नकोस. नाही नाही नाही, पण आजी तू आप्पांना काही सांगू नकोस हा, नाहीतर परत ते रागवतील. नाही ग, नाही सांगणार. जा जा, निघ आता. हा. हा. नचिकेत, घे मुखवास. मला माहितीये हा मुखवास तुला खूप आवडतो. थँक्यू. एनिवे मी निघतो आता. अरे जरा येत जा घरी. श्रीयुत देशपांडे आपलंच घर आहे असं समजा. अगदी मनाला वाटेल तेव्हा येत जा. हा. काय हो, चालेल ना? हो हो, अरे का नाही चालणार. आणि आप्पांशी असेल तुझं व्यावसायिक नातं, पण आमच्यासाठी तू तोच जुना नचिकेत आहेस. हो हो, अगदी विना संकोच येत जा रे, कधीही. आणि आप्पांनी म्हटल्याप्रमाणे हे तुझंच घर आहे बरं का. आणि आम्ही तुझीच माणसं आहोत. या ग्रेट. तुमच्या सगळ्यांशी बोलून गप्पा मारून खूप मजा आली. हॅड फन. एनिवे येतो मी आता. थांबा श्रीयुत देशपांडे, मी तुम्हाला बाहेरपर्यंत सोडायला येतो. का? हो का? या प्लीज. चल लवकर या. आलो. बघितलंत ना, नचिकेत जरा वरच्या पदावर काय पोचलाय, तर तुमचे आप्पा सौजन्याचा पुतळा झालेत. आपले जुने संबंध आहेत हे तर तुम्हाला माहितीच आहे. तुमच्या वडिलांना म्हणजे आमच्या रवीला इथं असं गल्लीत खेळताना आम्ही बघितलंय. आणि आता तर काय आपले व्यावसायिक संबंध जोडले गेलेले आहेत. तेच वृद्धिंगत व्हावे हीच माझी इच्छा आहे. हो होतील होतील. बाय बाय. होतील होतील म्हणजे काय, व्हायलाच पाहिजेत, नाहीतर मी ते करूनच घेईन ना. रिक्षा. इनको फॉलो करना.
यार कधी येईल ही सई? बस 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 इथेच थांबा बस. हे घ्या. काय ग प्लॅन सक्सेसफुल? तू टाळी दे आधी. अगदी 100%. रिचा विचाराचा चेहरा एवढा पडलाय ना, त्याला खरंच असं वाटतंय की निरंजन नावाचा कोणीतरी मुलगा आहे म्हणून. ग्रेट, हेच हवं होतं आपल्याला. पण बिचारा खूप दुःखी दिसतोय ग. ए दिसू दे ग. आधी कसं इग्नोर करत होता तुला, आता बघ कसं लक्ष देतोय तुझ्याकडे प्रॉपर. रिचा ऐक ना, तुला माहितीये आज घरी ना त्याला सगळ्यांना जेवायला बोलावलं होतं, तेव्हा सगळे जण त्याचं कौतुक करत होते, सगळे जण त्याच्याशी बोलत होते, पण तो फक्त माझ्याकडे बघत होता. ए काय खबर दिली आहेस यार तू सई. इसी बात पे 2 कप फालूदा हो जाए. हो जाए. दादा 2 फालूदा देना. काय ग काय झालं, काय बघतेस? नाही काही नाही, तू बोल ना. ते सगळं जाऊ दे, गमतीचा भाग वेगळा घरीच्या, पण मला त्याला अजून नाही त्रास देता येणार. एक कम ऑन यार सई, एवढं कसलं टेन्शन घेतेस तू आता? अगं टेन्शन नाही घेते, पण मला हे घे, पण मला त्याची अवस्था बघवत नाहीये ग. उद्यापासून आपलं हे निरंजनचं नाटक बंद. मी नचिकेतची पहिल्यासारखी वागणार आहे आता. कम ऑन यार सई, एवढ्या लवकर काय सगळं संपवतेस तू? हे तू फालुदा संपव. ए यार सई प्लीज ना यार, मी म्हणते ते ऐक, फालुदा संपव. नाही जमणार मला त्याच्याशी असं वागायला फार. मी काय नो 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 स्वीटहार्ट, आता थोडा त्रास मी पण देणार तुला. नाउ इट्स माय टर्न. Yes, that is exactly how you do it. Yeah, I know, it's pretty easy. Yeah, well, everything's great, amazing. How about you? How's Sydney? Well, that's wonderful then. Oh, are you kidding me? That's great. I love you for that. That's amazing. Okay, I'll see you later, okay? Yeah, bye-bye. भाई कसली भारी इंग्लिश बोलतो रे तू. जाम भारी होतं. व्हॉट डू यू सिडनी आबा, ते मस्त होतं. पण लव यू कोणाला म्हटला? हा? Tomorrow morning is going to be exciting. म्हणजे म्हणजे उद्या मजा येणार आहे, बघ तू. मजा येणार आहे भाई. तू नक्कीच काहीतरी सॉलिड करणार आहे म्हणजे. हा भाई मजा येते, परत कर ना. बाय. आज मोठ्या सोनबाईची अगदी खूप वेळ पूजा चाललेली दिसते. काहीतरी विशेष दिसतंय. मग आहेच विशेष. नचिकेत आलाय ना परत, मग देवाचे आभार मानावे तितके कमी आहेत, म्हणून देवापुढे साखर ठेवली. घ्या तुम्ही, घ्या आणि तोंड गोड करा. घेते. वा, अगदी बरं केलंच बाई. वाटलं नव्हतं नाही, म्हणजे यांनी त्याला घराबाहेर काढलं, त्याच्यानंतर तो असा परत येईल असं वाटलंच नव्हतं. खरंच आहे, मला वाटलं नचिकेतचा आणि आपला संबंध कायमचा संपला. आता अजून अशा काय काय घटना घडणार आहेत की तुम्ही विश्वासही नाही ठेवणार. म्हणजे असं काय घडणार आहे? म्हणजे आजीला असं म्हणायचं होतं की नचिकेतमुळे पुढे आपला आणखीन व्यवसाय वाढेल. हो ना आजी? हा, असंच म्हणायचं होतं. अगं तो परदेशीचा भागीदार होईल असं वाटलं तरी होतं का आपल्याला? हो बाई, खरंच नाही. आणि किती साहेबासारखा दिसतो नाही, गोड दिसत होता अगदी काल. हो, अगदी रुबाबदार. म्हणजे
परदेशी साहेबांचा भागीदार झालाय ना तो आता, म्हणजे छान रुबाब असेल त्याचा. हो हो अगदी खरंय. आणि बरं झालं आप्पा त्याला घेऊन आले. चिन्मयानंद तर इतका खुश झालाय नचिकेत दादा परत आला म्हणून. हो ग, चिनूच काय घरातले सगळे अगदी खुश आहेत हे सोडून. काय वाई, आप्पा पण चांगलेच वागतायत त्याच्याशी. अगं वागणारच ना, आता त्यांचा फायदा आहे म्हटल्यावर वागणारच छान. त्यांच्या फायद्याचं जे असेल ना ते करणारच. आधी त्या नचिकेतला बिचाराला ते कांगारू असं म्हणायचे. आता म्हणतात ना श्रीयुत देशपांडे, श्रीयुत देशपांडे. काढा तयार आहे का? हो हो आणते. रवा लाडू, बेसन लाडू, शंकरपाळी, करंजी, कडबोळी. जवळजवळ सगळे पदार्थ झालेत. अरे हो, अनारसे राहून गेलेत. अनारसे 30 रुपये नग. आप्पा काढा घ्या. हा ठेव तिथे. बर ठीक आहे. आप्पा कसली यादी करताय तुम्ही? अगं आपल्या दुकानातल्या सगळ्या पदार्थांची यादी बनवली आहे. नाही काय, त्या कांगारूच्या कार्यालयात माहिती असावी म्हणून मग मी प्रत्येक पदार्थ कसा बनवतात, त्याचे भाव किती, हे असं सगळं तपशीलवार लिहून काढलंय रात्रभर बसून. नाही काय, ती यादी त्याला दिली की मग त्या कांगारूच्या मनात कुठलीही शंका यायला नको. आप्पा तुम्ही अजूनही त्यांना कांगारू म्हणताय? अजूनही म्हणजे ते कांगारू होतं आणि कांगारूच असेल कायम माझ्यासाठी. हे श्रीयुत देशपांडे वगैरे हे फक्त त्याच्या तोंडावर. कारण सध्या माझे हात दगडाखाली अडकलेत ना. पण मला तर व्यवसाय वाढवायचा आहे आणि व्यवसाय वाढवण्यासाठी मला जे जे काही करायला लागेल ते मी करणारच. आणि म्हणून मग मी ही यादी त्याला देऊन टाकणार आहे. म्हणजे मागणी देताना त्याला ही यादी उपयोगी पडेल ना. पण आप्पा अशी हाताने लिहिलेली यादी नाही चालणार. का नाही चालणार? आप्पा हो हल्ली ते सगळं संगणकावर होतं ना. मग ही यादी तुम्ही संगणकात टाकली की ती फक्त नचिकेतनाच नाही तर त्यांच्या कार्यालयातल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल. म्हणजे त्यांना ती हवी तेव्हा वाचता येईल. अगं पण ही यादी तो कार्यालयातल्या एखाद्या भिंतीवर चिकटवू शकतो ना. आप्पा पण समजा त्यांना ती माहिती घरी वाचायची असेल तर? घरी वाचायची? अरे हो, ही जुनी पद्धत आहे आप्पा. अशी यादी देऊन नाही चालणार. ए सई, पण ते मला संगणकातलं वगैरे काही कळत नाही बरं का. आप्पा मी आहे ना, तुम्ही कशाला काळजी करताय? मी ही सगळी माहिती संगणकावर टंकलिखित करते. हा पाठव. पण काय ग, तू त्या कांगारूला कशाला श्रीयुत देशपांडे म्हणतेस? आप्पा हो तेच म्हणाले ना काल. त्याला काय जाताय म्हणायला? उद्या जर तो म्हणाला की मला भारतरत्न नचिकेत देशपांडे म्हणा तर आपण म्हणणार आहोत का? उगाच त्याला डोक्यावर बसवायची काही एक गरज नाहीये. ती अर्धी विजार सोडून पूर्ण विजार घालायला लागला आणि पद मिळालं म्हणून कोणी साहेब होत नाही. अनुभव शून्य कांगारू आहे ते. माय गॉड, ही गॅब्रिएला कोण आहे आता? आणि ही कशाला येते आता इथे? जेव्हा काही इम्पॉर्टंट बोलायचं असतं ना नेहमी तेव्हाच ही गायब असते. Come on यार, say pick up the phone.
आता ही गॅब्रियाला यायची वेळ झाली. काही तासात ती लँड करेल आणि ही सई फोनच नाही उचलत आहे. फोन उचलायचा नसतो तर फोन कशाला विकत घेते? भाई भाई अरे बघ काय नाईस. नाहीस काय नाहीस, भर चौकात फटके खाशील. असं काय होणार नाही रे. हे भाई तू मला सांग, तुझं डोकं चालायचं थांबलंय का किंवा इंजिन बंद पडलंय का? अरे वहिनीने बघितलं तर काय बोलेल, विचार केलास का तू? हो, तो विचार मी केलाय. म्हणजे जे काय आहे ते माहिती पाहिजे ना डिग्स. ए भाई असं नको बोलू, डोक्यावर पडल्यासारखं का वागतोयस तू? हे तू किती घाबरतो रे. काही नाही होणार. द डे हॅज जस्ट बिगन. खूप एक्साइटिंग दिवस असणार आहे. बघ तू काय बोलतोय ना मला काहीच कळत नाहीये. कळेल कळेल कळेल.